तुम्ही बसून घ्या भैया, बाकीचं बसा, बसून घ्या। माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाऊ या ठिकाणी प्रवेश देत आहेत। त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे नगरसेवक राजकुमारजी भालेराव साहेब यांचाही पक्षामध्ये या ठिकाणी भाऊंच्या हस्ते सत्कार करून पक्षामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। राजकुमारजी भालेराव साहेब यानंतर माजी नगरसेवक श्रीरंजी कांबळे साहेब यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे। श्रीरंजी कांबळे साहेबांचंही या ठिकाणी आदरणीय भाऊंच्या वतीनं पक्षामध्ये स्वागत करण्यात येणार आहे। त्याचबरोबर माजी नगरसेवक विलासभाऊ शिंदे यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला जाणार आहे। मी भाऊंना विनंती करतो या ठिकाणी विलासजी शिंदे यांचाही प्रवेश करून घ्यावा। भाई आप लोग सभी समझदार हैं। अशोक जमदाडे त्याचबरोबर माजी नगरसेवक अशोकजी जमदाडे यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे। मी बनसोडे साहेबांना विनंती करतो अशोक जमदाडे यांचाही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घ्यावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो। मैं बाकी लोगों से गुजारिश करता हूँ थोड़ा सर्व नेते मंडळी, आज या ठिकाणी मी उषा कांबळे माजी नगराध्यक्ष तथा या ठिकाणी उपस्थित माझ्यासोबत माझे सहकारी सन्माननीय नगरसेवक श्रीरंग कांबळे साहेब, सन्माननीय नगरसेवक राजकुमार भालेराव साहेब, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय माजी नगरसेवक विलास शिंदे साहेब, सन्माननीय नगरसेवक अशोक जमदाडे साहेब आणि सर्व त्यांचे सहकारी, माझे सहकारी प्रचंड प्रमाणात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये सन्माननीय भाऊंच्या नेतृत्वात त्यांचं नेतृत्व मान्य करून आम्ही प्रवेश केलेला आहे। याचं कारण एकच आहे की ज्या पक्षामध्ये गेली 25 वर्षापासून मी एकनिष्ठेने काम करत होते त्या पक्षामध्ये कुठेतरी आमचा आत्मसन्मान दुखावला गेला। मी उमेदवारीच्या रेसमध्ये होते, काँग्रेस पक्षाकडून मी उमेदवारी मागितली होती, पण आमची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली, तेही आम्हाला मान्य होतं। त्यानंतर सुद्धा आम्ही सर्व माझे सहकारी, माझे नगरसेवक, माझे सर्व कार्यकर्ते अतिशय जोमाने आम्ही कामाला पण लागलो। पहिली बैठक माझ्या घरी झाली, त्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते। आम्ही असं सांगितले की आम्ही जोमाने काम करू। त्यानंतर फॉर्म भरायच्या दिवशी सन्माननीय संजय भाऊंचा मला सकाळी 6 वाजता फोन आला। माझ्याकडे त्यांचा नंबर सुद्धा नव्हता। मी म्हटलं कोण बोलतंय? भाऊ म्हणाले मी संजय बनसोडे बोलतो। पण म्हटलं काय? की ताई तुम्ही लांब जरी असला तरी तुमच्या चरणाला स्पर्श करून मी फॉर्म भरणार आहे। मला आश्चर्य वाटलं, महाराष्ट्राचा एक कॅबिनेट मंत्री ज्याला माझ्यासारख्या मित्र पक्षामध्ये नसून मी महाविकास आघाडीची एक कार्यकर्ता असताना मला ते फोन करतात, इतकी आठवण ठेवून। पण ज्या उमेदवारासाठी आम्ही काम करणार होतो तो उमेदवार आम्हाला साधा फोन सुद्धा करत नाही। मला सोडा, माझ्या कुठल्या नगरसेवकांना सुद्धा तो फोन करत नाही। आम्ही म्हटलं चला जाऊ द्या, असेल विसरले असतील। आम्ही तसेच फॉर्म भरण्यासाठी गेलो, आम्ही फॉर्म सुद्धा भरून आलो। आणखी आम्ही वाट बघितली, रोहित दादा पवारांची सभा होती, त्या सभेमध्ये सुद्धा मी गेले, माझे सर्व नगरसेवक गेले। त्या ठिकाणी सुद्धा मी थोडा उशीर मला जायला झाला, मी एका बाजूला बसले। पण जो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या निवडणुकीमध्ये थांबलेला आहे त्या उमेदवाराने आमचं नाव सुद्धा घेतलं नाही, तेही आम्ही मान्य केलं। विसरले असतील असं समज आमचा झाला, त्या ठिकाणी मी उशिरा गेले असल्यामुळे। त्यानंतर सन्माननीय देशाचे नेते शरद पवार साहेबांची सभा होती, त्या सभेमध्ये सुद्धा आम्ही नगरसेवकांना किंवा मला कुणाचाही त्यांचा फोन आला नाही, उमेदवाराचा पण नाही किंवा त्यांच्या प्रतिनिधीचा किंवा पदाधिकाऱ्याचा सुद्धा आला नाही। तरीही आम्ही गेलो, मी गेले, स्टेज जवळ थांबले, माझं नाव स्टेजच्या यादीमध्ये होतं। मी वर गेले, माझ्यासोबत माझे काका श्रीरंग कांबळे साहेब होते, ते पण माझ्यासोबत आले। राजकुमार भालेराव साहेब होते, ते पण आले, पण त्यांचं नाव यादीत नव्हतं। स्टेजवरच्या यादीत त्यांचं
ज्यांनी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये झेंडा घेऊन थांबलेले आहेत त्यांचं नाव स्टेजवर नसतंय. जे परवा प्रवेश केलेले लोक असतात त्यांचं नाव स्टेजच्या यादीमध्ये असते. त्यांनी मागणी केलं ते त्या माझ्यासोबत ते वर आले नाही. मी व्यक्ती वर गेले, मी बसले. माझे सन्माननीय नगरसेवक असलेले स्वतः पुढे जाऊन बसले. तेही त्यांचा आत्मसन्मान तिथे कुठेतरी खीळ बसली, मनाला कुठेतरी वेदना झाल्या, ते थांबले. मग मी त्या ठिकाणी बसले असताना मला वाटलं की बाबा मी पक्षाची उमेदवारी मागितली होती, रेसमध्ये होते, प्रमुख संधी देतील, महिला आहे मी आणि बोलणं मला येत असतं, मी बोलत असते. पण त्या ठिकाणी सुद्धा तेच झालं. जे ग्रामीण आणि शहरच्या लोकांना संधी देत नाही, ग्रामीण आणि शहरचं दोन्ही एकच पाहणारा, आमचा स्वतःला नेता म्हणून घेणारा एक कार्यकर्ता आहे, पण तो स्वतःला नेता म्हणून घेतो. ग्रामीण असो किंवा शहर असो दोन्ही ठिकाणी स्वतःच बोलत असतो. पक्ष हा एक हाती चालवण्याचा संकल्प तो व्यक्ती करतो. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला. त्यावेळेस आम्ही गप्प बसलो की बाबा बोलवतील. 4 दिवस आम्ही वाट पाहिली, कुणाचा फोन नाही. आमच्यावर अगदी अविश्वास आणि गैरविश्वास ते लोक टाकत होते. आम्ही सर्वांनी विचार केला, जो माणूस राज्याचा कॅबिनेट मंत्री असतो तो माणूस आठवण ठेवून आम्हाला फॉर्म भरायच्या दिवशी पहाटे 6 वाजता फोन करतो. त्या माणसाचं किती कौतुक करावं. म्हणजे एखाद्या क्षुल्लक कार्यकर्त्यांना तो फोन करत असतो, पण ज्याच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, काम करत आहोत, तो माणूस आमचा फोन उचलत नाही. स्वतःला एकदम VIP समजतो. तो माणसाला आम्ही फोन सुद्धा केला पण तो फोन उचलत नाही. तो काय करतो, त्याच्या PA ला देत असतो, पण PA सुद्धा कुठला रिस्पॉन्स देत नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की जो माणूस आज राज्यमंत्री महाराष्ट्राचं नेतृत्व करतो, एका मोठ्या पदावर असताना सर्वसामान्य लोकांचा, तुमचा, माझा, इथे बसलेला सर्वांचा फोन उचलून सर्वांचे काम करतो, अशा माणसाच्या पाठीमागे राहायचा आम्ही निर्णय घेतला. आणि त्यांच्या विजयाचा आपण एक भाग झाला पाहिजे असं आम्ही ठरवलं. आणि त्यांनी आम्हाला साथ दिला आणि एक मोठी बहीण समजून त्यांच्या हाकेला आम्ही सर्वजण प्रतिसाद दिलेला आहे. भाऊ, मला भविष्यात तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही किंवा मी तसं बोललेलं नाही, पण माझ्यासोबत आलेले माझे सर्व नगरसेवक त्यांच्या आत्मसन्मानाला कुठेही ठेच पोहोचणार नाही याची तुम्ही निश्चितच काळजी घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करते. तसेच बांधवांनो, मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते की महाविकास आघाडीमध्ये मी गेली 25 वर्ष काम करत असताना महाविकास आघाडीने किंवा काँग्रेस पक्षाने मला न्याय दिला नाही. एक महिला असून मी पुरुषाच्या बरोबरीने काम करत असताना कुठल्याही एका महिलेला त्यांनी न्याय दिला नाही. पण महायुती सरकारचा जाहीरनामा बघितल्याच्या नंतर मला असं वाटलं की निश्चितच महायुतीचे लोक महिलांचा सन्मान करतात आणि करतातच. कारण तुम्ही बघत आहात, त्यांनी 1500 रुपये देण्याची जी योजना आणली त्या योजनेमध्ये आणखी वाढ करून ते 2100 रुपये देणार आहेत. त्यावेळेस आम्ही लाडकी बहीण योजना नको असं म्हणालो, सुरक्षितता पाहिजे असं म्हणलो होतो. पण आज त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रामध्ये 25,000 महिला पोलिसांची भरती करण्याचा निर्णय आणि जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे. म्हणजे आमच्या महिला त्या सुरक्षित राहणार आहेत. हा जाहीरनामा मला खूप आवडला. आणि ज्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा विचार केला जातो अशा महायुतीच्या पक्षाचा एक घटक आपण झालं पाहिजे असा निश्चय मी व माझ्या सहकार्यांनी केला. आणि भाऊंच्या विजयामध्ये आपण त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे असा निर्णय घेऊन आम्ही या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी सर्व बांधवांना, या ठिकाणी उपस्थित भगिनींना मी माझ्या वतीने कळकळीची विनंती करते की जो माणूस एक दिवस सुद्धा सुट्टी घेऊन राहत नाही, आपल्या सतत सेवेमध्ये असतो, अशा आपल्या जनसेवकाला तुम्ही लाखोच्या मताने घड्याळ या चिन्हावर बटन दाबून निश्चितच विजयी करा. आणि आपला माणूस विधानसभेमध्ये आपला आवाज बनून गेला पाहिजे, यासाठी तुम्ही निश्चितच सर्वांनी लाखोच्या मताने त्यांना विजयी करावं अशी विनंती करते. आणि मी माझी
आपल्या सर्व सहकार्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आदरणीय संजय भाऊ बनसोडे साहेब आपला सन्मान राखतील, आपल्याला न्याय देतील हा शब्द साहेबांच्या वतीने मी या ठिकाणी देतो. यानंतर